लातूर पॅटर्न सारखंच लातूरच्या खाद्य संस्कृतीचा पॅटर्न सुद्धा वांडे. रिक्षेत ह्या दोन लोकल पोट्ट्यांना विचारलं, लातूर का आवडतं तुम्हाला? लातूर शिक्षणासाठी, आपण खायसाठीच जन्मले. मला दोन्ही एक्सप्लोर करायला आवडलं असतं, पण पहिले पेट पूजा, बाकी सगळं ऊर्जा. लातूर हिंडवायला आपले फॉलोअर मध्वराज आणि ओमकार माझ्यासोबत होते. गंजगोला इथल्या जगदंबा मातेचं दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो संगमेश्वरची भेळ खायला. भेंडी मला समजलं अख्ख्या लातूर मध्ये भेळ म्हणजे हा इथं फरसाण नाही कचोरी वापरतात, त्यावर गरमागरम रगडा आणि भरभरून शेव मारून देतात. पॅटर्न वेगळा आहे पण एवढा. हा तर पहिला स्टॉप आहे, अजून भरपूर आहेत. वाट्याने इथं आपण मोठ्या मोठ्या ब्रँडच्या उंच उंच इमारती होत्या इथं. भाई पुण्यातलं झुडिओ झक मारेल या झुडिओ समोर. एवढं मोठं झुडिओ वर बघत कधी खाली नेक्स्ट स्टॉप आला कळलं नाही. एकच आयटम खायचा असेल तर तुमचा कोणता फेमस? यांनी एकच सांगितलं, पण आम्ही खवा पेढ्यासोबत गुलाबजामुन आणि अंजीरवडी पण ठुसली. खवा पेढा नंतर गुलाबजामुन नंतर हे येतं माझ्यासाठी. लातूरच्या निलंगा राईस बद्दल आजपर्यंत ऐकलंच होतं, पण आज टेस्ट पण केलं. बेसिकली आपला मसाले भात जसा असतो त्यात लिंबू पिळल्यावर कसं लागेल ना तसं लागतंय. आंग में चूल म्हणून थंडीत थंड खाणे को आपण आ गए गिळगिळीत मस्तानी गिळायला. चूल चूल मध्ये एकच मस्तानी आणि 3 वेगवेगळ्या आईस्क्रीमचे 3 वेगवेगळे स्कूपा मारल्या. आज तर लातूर मध्ये फुल राडा घातलाय आणि उद्या मी चाललोय. खरोखर खरा फीडबॅक देतो या थाळीबद्दल उद्या.